जेव्हा साक्षात भगवान विष्णू यांनी महादेव यांचा कंठ पकडला होता, इतकी भयंकर पकड की महादेवांच्या गळ्यावर कायमचे निशाण उमटले. पण देवांमध्ये असा संघर्ष का झाला असेल? जेव्हा सृष्टीच्या निर्मितीसाठी आदिशक्ती महादेवांपासून वेगळी झाली, तेव्हा महादेव अत्यंत विरक्त झाले. संपूर्ण संसाराच्या जबाबदाऱ्या सोडून ते गाढ समाधीत लीन झाले. सृष्टी थांबू लागली. देव, दानव, मानव सर्व चिंतित पडले. तेव्हा भगवान विष्णू यांनी विचार केला की महादेव हे पशुपती आहेत. ते कोणत्याही जीवावर होणारा अन्याय सहन करू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी एक योजना आखली. त्यांनी गरुडदेव यांना आदेश दिला, जा नागांचा संहार कर. गरुडदेवांनी लगेचच नागराज वासुकी यांच्यावर हल्ला चढवला. आकाशात भयंकर युद्ध सुरू झालं. गर्जना, विष, पंखांचे प्रहार, संपूर्ण सृष्टी हादरली. शेवटी वासुकी पराभूत झाले आणि त्यांनी आर्त हाक दिली, महादेव वाचवा. ही हाक ऐकताच समाधीत असलेले महादेव जागे झाले. ते रणभूमीत प्रगट झाले. त्यांच्या डोळ्यात क्रोध आणि करुणा दोन्ही होत्या. महादेव म्हणाले, गरुड, वासुकीवा सोड. गरुडदेव नम्रपणे म्हणाले, हा माझ्या नारायणांचा आदेश आहे, मी मागे हटू शकत नाही. हे ऐकताच महादेवांचा क्रोध भडकला. ते त्रिशूळ उगारून गरुडावर धावलेच होते. तेवढ्यात भगवान विष्णू स्वतः प्रगट झाले आणि मग सुरू झालं सृष्टीतील सर्वात भयंकर युद्ध, महादेव विरुद्ध नारायण. युद्ध लवकर संपवण्यासाठी नारायणांनी एक अद्भुत उपाय केला. त्यांनी महादेवांचा कंठ पकडला. ती पकड इतकी भयंकर होती की महादेवांच्या गळ्यावर निशाण उमटले. म्हणूनच महादेवांना शितिकंठ असे म्हणतात. पण त्या क्षणी महादेवांचा क्रोध शिगेला पोहोचला. त्यांनी आपल्या त्रिशूळाने नारायणांच्या छातीवर प्रहार केला. नारायण वेदनेने तडफडू लागले. हे पाहून महादेवांना पश्चाताप झाला. त्यांच्या मनात विचार आला की मी क्रोधात काय केलं. मग महादेवांनी स्वतःच नारायणांचा घाव भरून काढला. तेव्हा नारायण स्मित करत म्हणाले, महादेव, ही सर्व माझी लीला होती, तुम्हाला समाधीतून बाहेर आणण्यासाठी. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सृष्टीचा समतोल प्रस्थापित झाला. देवांमधील संघर्ष देखील कधी कधी सृष्टीच्या भल्यासाठीच असतो.